आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिकेचं व्रत का करतात व त्यामागची माहिती किंवा गोष्ट. तर एकदा पार्वती जी असते ती 64 वर्ष रानात राहून पिकलेली पानं खाऊन महादेवाचं व्रत करते. मग त्यावर हिमालय बोलतात. हिमालय म्हणजे पार्वतीचे पिता. ते म्हणतात की ह्या मुलीला वर कोणता बघायचा आता. मग त्यावर नारद मुनी म्हणतात विष्णू यांच्यासोबत हिचा विवाह करा. पण पार्वतीला ते मान्य नसतं. मग पार्वतीला मान्य नसतं. पार्वती म्हणते की मला फक्त महादेवांसोबत विवाह करायचा आहे. त्यावर तिच्या मैत्रिणी हसतात व तिला म्हणतात की चल मी तुला एका गुहेमध्ये नेते. मग तिला एका गुहेमध्ये घेऊन जातात. तिथे शिवलिंग स्थापन करते व मनोभावे पूजा करते. मग मनोभावे पूजा केल्यानंतर तिला रात्री महादेवाचं कैलासावरचं स्थान जे आहे ते हलतं आणि तिथं त्या गुहेमध्ये कैलास महादेव येतात कैलासावरून आणि मग ते म्हणतात की तुला इच्छित वर माग. मग त्यावर ती म्हणते की तुम्ही माझ्याशी लग्न करावं की माझे पती तुम्ही व्हावं हा माझा वर आहे आणि हो मी तुम्हाला मागू इच्छिते हीच माझी इच्छा आहे. त्यावर महादेव बर असं म्हणतात व त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवस जो घडलेला असतो तो भाद्रपद तृतीयेचा असतो व दुसऱ्या दिवशी पिता हिमालय यांना ही सगळी घडलेली घटना सांगते. त्यानंतर पितालय हिमा एक चांगला मुहूर्त बघून हिमालय पिता तिचं लग्न लावून देतात व अशा प्रकारे जर हरतालिकेचं व्रत केलं तर इच्छित वर मिळतो. आपल्या ज्या मनात जो वर व्हावा अशी इच्छा आहे तो वर आपल्याला मिळतो. म्हणून हरतालिकेचं व्रत करतात. तुम्ही हरतालिकेचं व्रत करता का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थांच्या शॉर्ट्ससुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला स्वामी विचारसुद्धा समजतील. स्वामी आपल्याला खूप काही छान छान गोष्टी सांगतात ते सुद्धा समजतील. पुढली व्हिडिओ येस तोपर्यंत बाय बाय.